केमिकलमध्ये कांदे पिकवल्यावरती तुमच्या मातीचा हळूहळू काय होत चालतो, ऱ्हास. तुमच्या ह्या वावरामध्ये कांदे जमत नव्हते. का जमत नव्हते? कारण कांद्याला माती भुसभुशीत लागत. आणि कशी लागत? सुपीक लागत. सजीव असली तर माती भुसभुशीत राहते जीवाणूंमुळे, आणि सुपीक असली तर म्हणजे कस राहतो. कस असेल तर जीवाणू राहतील, आणि अशी माती भुसभुशीत राहते. भुसभुशीत मातीमध्ये मुळ्या 1-1 फुटापर्यंत खाली जातात. आता केमिकलच्या मुळ्या 3 इंचाच्या पुढे राहतील. आता याच्या सगळ्या मुळ्या खुटून राहिले. 60% मुळे कुठे? माती. मग तुमच्या पाण्याचा जरी ताण बसला तरी कांदा सुकत नाही. याला वेणे, केमिकल याला वेणे कमी असतात. मग जेवढे तुमचे वेण्या जास्त तेवढा फुटवा जास्त, जेवढं हे अंतर कमी तेवढा कांदा लवकर वळणार. आता हा किती दिवसाचा कांदा आहे? 75 दिवस. 75 दिवसाचा कांदा काय झाला? पूर्ण बनलाय. म्हणजे याला तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज आहे का? हा कांदा आता फक्त त्याला एखादून पाणी भेटले, ताण बसला की आपोआप ही पातळी खाली उतरणार. केमिकलवर जर कांदा पिकवला तर तुम्हाला याची मांड होणार, आणि तो परत मिळायला काय करणार? काटल्यावर तकलीफ होणार. तो मिळायला तकलीफ झाली का तो साठवणुकीमध्ये काय होणार? खराब होणार. आता याचा कांदा ज्यावेळेस तुम्ही कट करणार आहे तर सगळे पापुद्रे एकमेकामध्ये मोदकासारखे काय होणार? मिळून जाणार. आणि केमिकलच्या कांद्याचं कापला तर त्याला सोट असतो असा, त्याच्यामुळे त्याचं तोंड कधीच बंद होत नाही. आणि जर जास्त दिवस झाले तो लगेच दुबंगळा होतो. तुम्ही हा कांदा किती पण दिवस ठेवा, हा फुगल पण दुबंगळा होणार. केमिकलचा कांदा फुटतो, हा कांदा फुटणार नाही. कारण केमिकलमध्ये कांदा 2 खापड्या तयार होतात, तसं याच्यामध्ये एकच खाप. तुम्ही कापा पूर्णपणे राऊंड राहते. म्हणजे ह्या कांद्याचा लाईफ काय जादा, तर ह्या कांद्याचं वजन जादा आहे आत्ताच, आणि हा कडक आहे एकदम. केमिकलचा कांदा आहे ना, पाणी जास्त राहत, याचं वजन घटणार. केमिकलच्या कांद्याचं वजन काय करणार? घटणार. साठवणुकीमध्ये केमिकलचा कांदा गॅरंटेड साडणार. हा कांदा या वर्षाच्या पुढच्या वर्षापर्यंत साडणार नाही.